वैष्णवी हगवणे प्रकरण अजूनही थंडावलेलं नाही। यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांमधून महिलांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या बातम्या समोर येऊ लागल्यात। या सगळ्यात आता चर्चेत आहे भाजपचे आमदार विधान परिषद सदस्य परिणय फुके यांच्या कुटुंबातील एक अत्यंत संवेदनशील वाद। परिणय फुके यांची भाऊजाई प्रिया फुके यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत सासरच्या मंडळी विरोधात म्हणजेच फुके कुटुंबियांविरोधात गंभीर आरोप केलेत। विशेष बाब म्हणजे या पत्रकार परिषदेला शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या। यावेळी प्रिया फुके म्हणाल्या की मी गेल्या 1.5 वर्षापासून लढतेय। पोलीस ठाण्यांचे फेरे नेत्यांचे उंबरठे चिजवलेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पण काहीही उपयोग झाला नाही। मात्र आज सुषमा अंधारे आणि रोहिणी खडसे या माझ्यासाठी बहिणी बनून उभ्या राहिल्या आहेत। मुळात या प्रकरणाची सुरुवात झाली होती काही आठवड्यांपूर्वी, जेव्हा फुके यांच्या आईने पोलिसात तक्रार केली की त्यांची सून म्हणजे प्रिया फुके या त्यांच्या नातवंडांना भेटू देत नाही आणि त्यासाठी पैशांची मागणी करत आहे। मात्र प्रिया फुके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने या प्रकरणाला एक वेगळंच वळण दिलंय। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यांचं लग्न 2012 मध्ये संकेत फुके यांच्याशी झालं, पण त्याआधी 2 वर्षापूर्वी संकेत यांची किडनी ट्रान्सप्लांट झाली होती आणि ही गोष्ट पूर्णतः लपवण्यात आली होती। यानंतर प्रिया म्हणाल्या की लग्नानंतर जेव्हा मी विचारलं तेव्हा मला धमकावण्यात आलं। बोललीस तर तुझा लैंगिक छळ करण्यासाठी तुझ्या घरी माणसं पाठवू, अशा घाणेरड्या, विकृत आणि भयावह धमक्या मला देण्यात आल्या। संकेत फुके यांच्या निधनानंतरही प्रिया फुके यांचा संघर्ष संपला नाही। उलट त्यांना मानसिक त्रास, धमक्या आणि घरातून हकालपट्टी सहन करावी लागली। संपत्तीच्या वादातून मला रात्री 10:30 वाजता घराबाहेर काढलं। आजही मला धमक्या मिळतात, माझ्या मागे माणसं लावली जातात। मी इथे पत्रकार परिषदेला येताना देखील माझ्यावर नजर ठेवणारे 2 लोक माझ्या मागे होते, असं त्यांनी सांगितलं। ही बाई तिच्या मुलांच्या सुरक्षेसाठी लढतीये। सरकार आणि महिला आयोगाने याला गंभीरपणे घ्यावं आणि तिला न्याय मिळवून द्यावा, असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। फुके कुटुंबातील हा वाद आता केवळ एका घराचा वाद राहिलेला नाही। हा वाद महिलांच्या सुरक्षेचा, त्यांच्या सन्मानाचा आणि न्यायाचा हक्काचा आहे।